हॅलो 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 तिसरी मॅच या ठिकाणी आपण जरूर बघतोय. बरोबर आहे तिकडे बरोबर आहे ना. हॅलो हॅलो ओके धन्यवाद अक्षय भाऊ. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर बघतोय. अभि आणि त्याच्या साथीला जयेश दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जरूर बघतो. ॲक्शन मध्ये तुम्ही देखील बघू शकता. यावेळेस गोलंदाज ट्रॅकवर धनंजय. दोन षटकाची मॅच यामध्ये जो संघ विजय होईल तो 3 मध्ये दाखल होईल. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन नीतू, नॉन स्ट्राइक एंडला अभि. गोलंदाज पहिला चेंडू हाताळण्यासाठी जरूर सज्ज. हो यावेळेस मात्र टॅप केलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळेल. 38 सर्कलच्या थोडासा बाहेर. अगदी पाहिल्यानंतर जबरदस्त फिल्डिंग देखील पाहिली आणि इथे घेतली जाईल एक सिंगल धाव. एक सिंगल धावेने अकाउंट ओपन केलं जात आहे टीम अंडर 25 कडाव या टीमचा. एकतर बनले स्ट्राईकवर आलाय फलंदाज तुम्ही पाहू शकाल अभिला. धनंजय गोलंदाजी ट्रॅकवर एक चांगला गोलंदाज आहे. तिसरी मॅच या ठिकाणी आपण जरूर बघतोय. इथे धावा देखील बनवाव्या लागतील. थोडाशी लाईन खराब आहे जरूर आणि इथे व्हाईट बॉलची संगता मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. एक म्हणजेच फलकावर धावा लागले जातील ते मात्र 2. एक बिग फाईट मॅच जरूर पाहायला मिळेल. दोन्ही संघ ताकदवार आहेत परंतु सध्या मॅच इम्पॉर्टंट आहे. कोणता संघ या ठिकाणी विजय प्राप्त करेल हे देखील पाहणं गरजेचं राहील. श्री दीपक दादा इलम आयोजित जय देवबा क्रिकेट संघ कळंबोलीवाडी स्वर्गीय जनाबाई इलम स्मृती चषकामध्ये कोणता संघ चॅम्पियन ठरेल हे देखील पाहणं महत्वाचं राहील. जाऊया मॅच मध्ये जिथे बॉलिंग करत असताना धनंजयच्या गोलंदाजीवर इथे प्रहार बाडिश लॉंग ऑफ रिझन मधून चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावा षटकार. एक षटकार जरूर आलाय बॅट्समन अभिच्या माध्यमातून जरूर आपण इथे षटकार बघितलाय. त्यानंतर हा नेक्स्ट बॉल असेल धनंजयच्या विरोधात डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन जवळ हा बॉल जरूर बघतोय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये थोडासा फंबल झालाय. इथे पहिल्यांदा 2 धावाच्या मात्र सहजगत्या प्राप्त केल्यात. जबरदस्त बॅटिंग सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर बघतोय. U25 कडाव टीम तर दुसऱ्या साईडला शेलू टीमला तुम्ही बघू शकता. अगदी पाहिलं ना तर जाधववाडी या ठिकाणी देखील शेलू संघ चॅम्पियन ठरला होता आणि या ठिकाणी देखील चॅम्पियन ठरेल का ते स्वप्न तो विजयाचा रथ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं राहील. दोन्ही ताकदवार टीम जरूर आहेत परंतु सध्या मॅच मध्ये कोणता संघ शिरकाव करेल. हो यावेळेस मात्र खोदून काढला अगदी शॉट फाईनला गल्ली पॉइंट मधून चेंडू फरार. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जरूर पाहायला मिळेल. 38 सर्कलच्या बाहेर 2 धावा सहजगत्या प्राप्त केल्यात. बघा धनंजयच्या विरोधात जबरदस्त बॅटिंग चालू आहे सध्या तरी. 2-2 धावेला फार महत्व दिलं जात आहे. U25 अंडर 25 खडाव टीम कडून बॅटिंग करत असताना सातत्याने आपण बघतोय फलकावर धावा लागले जातात. 12 धावा जरूर बघतोय. एक चांगली बॅटिंग करत असताना सध्या तरी या कडाव टीमला आपण या ठिकाणी बघतोय. टेंबरे या ठिकाणी देखील ते क्वालिफाय जरूर झालेत आणि त्या ठिकाणी देखील खेळण्यासाठी एक टीम जरूर पाहायला मिळते. हो यावेळेस मात्र जरूर पंचांनी आमच्याकडे दर्शवलंय की हा देखील वाईट बॉल आहे आणि ते एक्स्ट्राची धावची मात्र धाव फलकावर घेतली जाईल आणि गोलंदाजाला देखील दंडित केलंय. लेग पंचांच्या माध्यमातून जरूर आपण बघितलं तर हा बॉल परत जर आला तर नक्कीच त्या ठिकाणी नो घोषित दिला जाईल. याकडे देखील लक्ष असू द्या. नेक्स्ट बॉल फुल टच. यावेळेस फटका फसलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी झेल जरूर घेतले आणि विकेटचं पतन. पहिला फलंदाज बाद
अभि देवघरे back to the dugout. चेक केला जाईल. नो बॉल असेल नक्कीच. इथे कमरेच्या थोडासा वरती आहे बॉल. हाईट चेक करू शकता आपण देखील ऑन स्क्रीनवर. नो प्रॉब्लेम. 12वा खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहे आणि इथे नो बॉलची सांगता. मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर बघतो थोडीशी खराब गोलंदाजी करत असताना झेल जरूर या ठिकाणी प्राप्त केला होता, परंतु इथे थोडीशी लाईन चेक केली गेली आणि तिथून पाहिलं ना तर नो चेंडूची संगता मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर बघतोय. म्हणजे येणारा बॉल फ्री हिट जरूर असेल. बघा मॅच भरपूर चांगली होईल यात शंका नाहीये. दोन्ही टीम ताकदवार जरूर पाहायला मिळतील आणि इथे पाहिलं ना तर जरूर कमबॅक करावा लागेल. हा म्हणजेच हा बॉल डॉट येईल का. धनंजय आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर पुढे एकदा पाहायला मिळतोय. हो डॉट जरूर आलाय. एक चांगला बॉल रिलीज केलाय. फ्री हिटचा बॉल होता आणि तिथे पाहिला तर आलाय डॉट. जबरदस्त गोलंदाजी. बघा स्ट्रायकिंग एंडला नीतू माळीला देखील तुम्ही बघू शकता. अगदी पाहिलं तर या षटकात जवळजवळ 5 बॉल जरूर झालेत. शेवटचा बॉल शिल्लक असेल त्या बॉलवर धावा बनवल्या जातील का हा फार मोठा पडलेला प्रश्न जो मात्र सध्या तरी आपण या ठिकाणी बघतोय. रिव्हर्स प्रयत्न केला होता. स्विच हिट्स मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता. इथे बॉल आला डॉट. षटक संपलाय. पहिला बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू आहे आणि इथे चेक केला जाईल. स्विच हिटचा फटका जरूर खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅट्समन नीतूने आणि इथे चेक केला जाईल. चला ऑन फील्ड जो डिसिजन असेल ना तो देऊ शकतो आपण पंच, कारण बॅट्समन इथे दिसत नाही. समोर आलाय अगदी जरूर या ठिकाणी आपण बघतोय ना तर चांगला बॉल आणि षटक संपलाय. पहिलं धाव फलक आपण बघतोय. धाव फलकावर धावा जरूर बघतोय आपण 15. नेक्स्ट गोलंदाजी ट्रॅकवर तुम्ही बघू शकता. गोलंदाज साई मसनेला चांगला गोलंदाज आहे. सध्या तरी गव्हर्नमेंट सर्वंट मध्ये जरूर आपण बघतोय. MSCB मध्ये कार्यरत असणारे सध्या तरी मॅचच्या गावासाठी जरूर खेळताना पाहायला मिळतील. साई मसने गोलंदाजी ट्रॅकवर सध्या तरी चांगली गोलंदाजी करावी लागेल. समोर फलंदाज अभि. हो पहिलाच बॉल फटका फसलाय. लॉप केला होता. इथे वडा कॅच. जबरदस्त झेल टिपली. बिग विकेट डाऊन. मैदानाच्या बाहेर येत असताना फलंदाज अभिची विकेट. ठीक आहे. सकाळचा बेल झालाय आणि जर तुम्ही अशी गाणी लावली तर मात्र आमचे जे खेळाडू आहेत ना ते देखील नाचू शकतात की काय. तिसरी मॅच आपण या ठिकाणी जरूर बघतोय. गोलंदाज साईच्या पहिल्या चेंडूवर एक मोठी विकेट, मोठी सफलता मात्र प्राप्त करून दिले शेलू टीम साठी. आणि इथे सेकंड फलंदाज तुम्ही बघू शकता जयेश मैदानाच्या आतमध्ये. विशालला देखील तुम्ही बघू शकता. 15 धावा आपण जरूर बघतोय. हो यावेळेस देखील फटका फसला आहे. मागे क्षेत्ररक्षण जरूर पाहायला मिळेल. इथे देखील विकेट. फलंदाज बाद. विशाल back to the pavilion.
मैदानाच्या आतमध्ये तुम्ही बघू शकता जयेशला ते सध्या तरी नीतू नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतो. सेकंड ओव्हर चालू आहे मैदानाच्या आतमध्ये घमासान युद्ध जो मात्र पाहायला मिळेल. हो यावेळेस देखील चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये रिलीज तर जरूर झालाय आणि इथे मी तर म्हणेन डॉट चेंडू जरूर आलाय परंतु पंचांचा इशारा येणं बाकी आहे. यस या ठिकाणी चला दोन्ही टीम आपण मागे राहा. या ठिकाणी जर तुम्ही बॉल हातात येणार तर स्ट्राईक दिली जाणार नाही याकडे लक्ष असू द्या. तर स्ट्राईक रोटेट होणार नाहीये नक्कीच. चला मॅचला स्पीडअप करा. जरूर आपण बघतोय 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 3 चेंडू 2 बॉलवर 2 विकेट आली. साई मसनेचा कमबॅक खरं तर आपण या ठिकाणी बघतोय. सध्या गरज आहे टीम अंडर 25 कडाव या संघाला धाव संख्येची फार गरज आहे आणि इथून नीतू माळी खरं तर स्ट्राईक साठी लढतोय. जसा चातक पक्षी पाण्यासाठी वाट पाहत असतो तसा मी तर म्हणेन फलंदाज नीतू माळी इथे स्ट्राईक साठी जरूर वाट बघतोय. इथे फटका भरपूर चांगला आहे. लॉप केला बॉल चाललाय फाईन स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे ठोकलाय चौकार. थँक्यू. जरूर आपण बघतो मॅचला स्पीडअप करायचंय. इथे चौकार आपण जरूर पाहिला आणि इथे पाहिलं ना तर फलंदाज जरूर आपण बघतो ते बॅटिंग करत असताना चांगली मॅच मात्र पाहायला मिळते. चला पंच आपण त्या ठिकाणी निर्णय कळवा काय. चला चौकार जरूर आला. चांगला बॉल या ठिकाणी जरूर पाहायला मिळाला आणि 4 चेंडूचा खेळ जरूर आपण बघितला. चला बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये. नवीन आला चला आलाय बॉल. मॅच बॉल घेऊ शकता. उर्वरित 2 बॉल शिल्लक आहेत. इथे 2 बॉल मध्ये धावा बनल्या जातील का. स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन विशालच्या बाट मधून एक चौकार आलाय आणि ते नॉन स्ट्राईक एंडला नीतू माळी स्ट्राईक साठी लढतोय. शेवटच्या बॉलवर स्ट्राईक दिली जाईल का. ओ यावेळेस फटका फसलाय आणि इथे आलेली मोमेंटला विकेट. विशाल बाद या मॅच मध्ये ट्विस्ट कमबॅक केलाय साई मसनेने. फलंदाज डीजेचं सध्या मला तरी वाटतं की डीजे वाल्याचे थोडेसे दिवस खराब आहेत की कारण तो देखील थोडासा गम मध्ये गेलाय. जरूर बघतो शेवटचा बॉल या ठिकाणी साई मसने गोलंदाजी ट्रॅकवर पुढे एकदा पाहायला मिळेल. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये साईलला तुम्ही बघू शकता. सध्या तरी शेवटचा बॉल आहे. नीतू माळी खरं तर सांगत असेल की पूर्ण ओव्हर मी नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. हो यावेळेस स्टॉप केलाय. क्षेत्ररक्षक फार दूरवरनं प्रयत्न चालू आहेत आणि ते झेल पकडली गेली. फलंदाज बाद. शेवटच्या मोमेंटला देखील विकेट. धावा बनलेत. 12 चेंडूचा खेळ समाप्त झाला. टीमची टोटल 19 या आकड्यावर जाऊन पोहोचले. बघा 12 बॉल शिल्लक आहेत. 20 धाव संख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. एका साईडला अंडर 25 कडाव टीम तर दुसऱ्या साईडला तुम्हाला पाहायला मिळेल शेलू टीम. या 2 टीम दरम्यान चालू असलेलं हे घमासान युद्ध जो मात्र पाहायला मिळेल. तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर संगीत.
20 बनवायचे. गोलंदाजी ट्रॅकवर नीतू माळी. बघा एका साइडला नीतू माळी एक चांगला गोलंदाज. सध्या तरी या भरपूर मॅचेस देखील त्यांनी शिवशक्ती कडावसाठी जिंकून दिलेत, परंतु सध्या लो स्कोरिंग मॅच जरूर आहे. 19 धावा आहेत, तर 20 धावा रोखण्यासाठी पहिला गोलंदाज या ठिकाणी वापरण्यात आलाय. नीतू माळीला तुम्ही बघू शकता. स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन साईला तुम्ही बघू शकता. नॉन स्ट्राईक एंडला गणेश. अशी सलामीची जोडी. चला मॅचला स्पीडअप द्या जरूर. आपण बघतोय 4:34 जण बदलेत. इथून देऊया मॅचला. दोन्ही टीमला शुभेच्छा. 20 धावसंख्येची गरज असताना गोलंदाज पहिला बॉल फेकण्यासाठी तयार नीतू माळी. पहिला बॉल जरूर या ठिकाणी पाहायला मिळेल नीतूचा. हो पहिलाच बॉल आला डॉट. बघा मॅच भरपूर चांगली होईल यात शंका नाहीये, कारण दोन्ही टीम ताकदवार जरूर पाहायला मिळतील. आणि या मॅच मध्ये कोणता संघ विजय होईल सुपर 3 मध्ये मात्र दाखल होईल. आणि 3 मध्ये दाखल झाल्यानंतर कोणता संघ मेगा फायनल साठी पात्र होईल हे देखील पाहायला मिळेल. नीतू पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर एक चांगला गोलंदाज आहे. सध्या तरी एक स्टार जरूर पाहायला मिळतोय. आडव्या बाटल्या फटका वॉटर स्ट्रोक. साई मसनेचा ट्रेडमार्क मैदानाच्या आतमध्ये ठोकतोय ऑन साइडला षटकार. होताना की जबरदस्त स्लॉट मध्ये आला, त्याला पाठवलं पार्किंग लॉटला. नीतूच्या विरोधात हे बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त पाहायला मिळते. पहिला षटकार जरूर आला, पहिला डॉट, नंतर षटकार आपण पाहिला. आता तिसरा बॉल. ओ यावेळेस फसवलाय. उंची जास्त आहे, लांबी कमी आहे आणि इथे पकडली जाईल. तिसऱ्या बॉलवर एक मोठा फलंदाज अर्थात साई मसनेला परतावं लागेल. विकेट नंबर 1 परतीच्या प्रवासाला. पहिला बॉल डॉट आला, त्यावेळेस कडाव टीमकडे सामना जवळ जवळ वाटत होतं की कमबॅक करू शकेल, परंतु एक षटकार आला. त्यानंतर शेलू टीमने कमबॅक केला आणि तिसऱ्या बॉलवर एक मोठा विकेट मैदानाच्या बाहेर जरूर पाहायला मिळतोय. फलंदाज साई आउट नक्कीच पाहायला मिळतोय. आणि इथे नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये भावेशला बघू शकता. भावेश आणि गणेश मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आपण बघतोय. साई आउट नक्कीच पाहायला मिळतो. हो बॅटची टॉप आहे, जष्टी रक्षकाची चुकी आहे. बॉल चाललाय लॉंग स्टॉप दरम्यान, चेंडू सीमा पार संघर्ष करणारा ठोकलाय फलंदाज. भावेशच्या बॅट मधून दिमागदार चौकार. तदनंतर चौकार देखील आला. 10 बनलेत. आता गरज आहे मॅच जिंकण्यासाठी 10 धावसंख्येची. बघा एक हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर बघतोय. एक बिग फाईट मॅच मात्र पाहायला मिळते. वरून विजांचा कडकडाट चालू आहे आणि मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघाचा घमासान युद्ध चालू आहे. खरं तर हे युद्ध पाहायला मिळतोय ना, अगदी जबरदस्त फाईट. 1 बनले आणि 1 धावेने धाव फलक आपण बघतोय. 11 या धावसंख्येवर. काय घडणार का बिघडणार या मॅच मध्ये अजूनही उर्वरित बॉल शिल्लक आहेत. नीतू माळी पुढे एकदा बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. जरूर आपण बघतोय 11 बनलेत. 9 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. इथे 9 धावा बनवले जातील का? रात नहीं सपने बदलते, मंजिल नहीं कारवा बदलता है. जज्बा रखो हमेशा जीतने का, नशीब बदलो ना बदलो, वक्त जरूर बदलता है. आणि या मॅच मध्ये कोणत्या संघाचा वेळ बदलेल हे देखील पाहणं गरजेचं आहे.
आलाय बॉल वाईट. थोडीशी खराब कामगिरी जरूर बघतोय. एक धाव घेतली जाईल. एक धावेने धावफलक आपण बघतोय 12 या धावसंख्येवर. आता मॅच जिंकण्यासाठी बडवायचे 8 धावा. इथे कमबॅक करेल का अंडर 25 कडाव हा संघ कमबॅक करावा लागेल. बघा 8 धावसंख्येची गरज आहे. थोडीशी मॅच खुली केली शेलू टीमने, परंतु कोणता संघ मेगा फायनल खेळेल हे बंद लिफाफ्यात जरूर पाहायला मिळतोय. आलाय बॉल डॉट. बघा शेवटचा बॉल डॉट आलाय आणि षटक संपलाय. पहिलं धावफलक आपण बघतोय 12 या धावसंख्येवर. आता बॉल शिल्लक आहेत 6 आणि धावा बडवायचे मात्र मॅच जिंकण्यासाठी 8. मॅच पाहायला मिळेल यात शंका नाही आहे. जरूर दोन्ही टीम भरपूर चांगल्या पाहायला मिळतील. याच कर्जत विभागातील दोन्ही टीम खरं तर एकमेकांच्या समोर खेळत असताना मात्र पाहायला मिळतील. 6 बॉल शिल्लक आहेत. 8 धावसंख्येची गरज आहे. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन तुम्ही बघू शकता भावेश यावेळी स्ट्रायकिंग एंडवर जरूर आहे. फुल टॉच होता, फ्लिप केलाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये जरूर बॉल ट्रॅव्हल पाहायला मिळेल. घेतली जाईल एक सिंगल धाव आणि 1 धाबेवर संघर्ष चालू आहे टीम शेलू संघाचा. बघा 1-2 वर्षाच्या प्रेमापोटी आई बाबांचे छत्र हरवण्यापेक्षा त्या आईला आजही आठवा, त्या मातेला आजही आठवा ज्यांनी वयाच्या 18व्या वर्षी वयाच्या 13व्या वर्षी जन्म दिला आणि तिथून जो छत्रपती शिवाजी महाराजांनी अगदी स्वराज्य घडवलं. शिवनेरी अगर प्यार की कहाणी है तो रायगड भी एक शेर की कहाणी है. आणि हँडसअप त्या आई वडिलांना की आपले ड्रीम पॅशन कंप्लीट करण्यासाठी ते देखील भरपूर प्रयत्न करत असतात. आणि ते वळूया मॅचकडे जिथे खरं तर आपण बघतोय जरूर डॉट चेंडू आलाय. आता थोडीशी प्रेशराईज जरूर मॅच पाहायला मिळेल. इथे धावा बनलेत. विक्रांत गोलंदाजी ट्रॅकवर 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावा बनले 13. अजूनही मॅच जिंकण्यासाठी बडवायचे 7 धावा. बघा 4 बॉल शिल्लक आहेत. 7 धावसंख्येची गरज आहे. मॅच जिंकण्यासाठी बनवल्या जातील का? एक षटकार या मॅच मध्ये कमबॅक करेल की साई मसनेची एक मोठी विकेट सध्या तरी या ठिकाणी कमी पडते की काय हे देखील पाहावं लागेल. 4 बॉल शिल्लक आहेत. 7 धावसंख्येची गरज आहे. वाडा गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. इथं घडतंय काय मैदानाच्या आतमध्ये? तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय आलाय आणि ते चेक केला जाईल. OUT गॉन. फलंदाज बाद. मॅच मध्ये शिरकाव करत असताना तुम्ही बघू शकता अंडर 25 कडाव या टीमला जरी नितूच्या विरोधात धावा बनल्या होत्या तरी देखील गोलंदाज मित्र म्हणेन विक्रांतने केलेली विक्रमी गोलंदाजी सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये अक्षयला तुम्ही बघू शकता. बघा दुसऱ्या बॉलवर षटकार आला, चौथ्या बॉलवर चौकार आला. तिथून असं वाटत होतं की सामना एक हाती शेलू संघ जिंकू शकेल, परंतु चित्र थोडंसं बदललं. साई मसनेची विकेट आली आणि तिथून मॅचला यू टर्न मिळालं आणि तिथून सामना खेचलाय. अगदी विक्रांत गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतोय. जरूर 3 चेंडू समाप्त झाले. उर्वरित बॉल शिल्लक 3 आणि धावा बनवायचे 7. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये अक्षयला तुम्ही बघू शकाल. बघा गणेश सलामीला गेलाय परंतु नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. ते अक्षय येते नवीन बॅट्समन. 3 बॉल शिल्लक 7 धावसंख्येची गरज आहे. 3 बॉल 7ची गरज.
आला डॉट बॉल. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. तुम्ही बघा मॅच मध्ये कशा प्रकारे युटर्न दिलाय. अगदी 6 बॉल शिल्लक होते, 8 धावसंख्येची गरज होती. कदाचित या चेंडूवर धाव जर आली तर शेवटच्या बॉल पर्यंत सामना ऑन राहू शकते, परंतु या बॉलवर जर धाव आली नाही तर कडाव संघ या ठिकाणी कमबॅक करेल. या सामन्यामध्ये 2 बॉल 7 धावसंख्येची गरज. आणावं लागेल गणेशला स्ट्राईकवर. 2 बॉल 7 धावसंख्येची गरज आहे. इथे देखील कमालीचा बॉल मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक डॉट चेंडू. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना गोलंदाज विक्रांची विक्रमी खेळी सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. आणि 1 बॉल 7 धावसंख्येची गरज. बघा क्रिकेटचा बॉल जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत सामना कोणत्या बाजूने झुकेल हे सांगू शकत नाही, परंतु कदाचित विक्रमने टाकलेला एखादा खराब चेंडू या सामन्यामध्ये कमबॅक करेल. 1 बॉल 7 ची गरज. हा देखील आला डॉट. आणि या मॅच मध्ये विजय संपादन केलाय टीम अंडर-25 खडाव या टीमने. आणि बघा काय जल्लोष साजरा केलाय.